आयुर्वेदिक फील्ड ग्रो होण्यासाठी हम्म. साताऱ्यामध्ये आम्हाला काय काय केलं पाहिजे, कारण आम्हाला एक ॲलोपॅथीकडून दूर व्हायला पाहिजे. त्याच्याकडे मी काय काय केलं पाहिजे आणि ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काय सजेशन देतात तुम्ही? सजेशन म्हणजे आता कसं आहे माहितीये का, की आयुर्वेदमध्ये म्हणजे मी स्वतः वैद्यांना सुद्धा सांगू इच्छिते आणि जे आपले नॉर्मल जे लोक आहेत ना त्यांना सुद्धा सांगू शकते की कसं आहे माहितीये का, की आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करताना एकतर वैद्यांनी ना पूर्णपणे प्युअर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण ते मिक्सोपॅथी किंवा आयुर्वेद ॲलोपॅथी ह्याचे जर ट्रीटमेंट जर मिक्स करून केली ना तर त्यांनी कसं आहे माहितीये, एकतर रेप्युटेशनला सुद्धा फरक पडतो आणि दुसरं म्हणजे आपला कॉन्फिडन्स स्वतः म्हणजे आयुर्वेदावरचा लूज होतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वैद्यांनी स्वतः आयुर्वेदामध्ये उतरून आणि आयुर्वेदाचीच प्युअर प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि त्याचा लागणारा जर काही सेटअप वगैरे कसं काय केलं पाहिजे वगैरे त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्याच्याबद्दल सगळी माहिती देते कारण मी स्वतः गुरुकुल वगैरे केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची की तुम्हाला आयुर्वेदाचा प्रॅक्टिस करण्यासाठी पीजी करणं हे गरजेचं नाहीये. आजकाल काय झालेलं आहे की सगळे लोक पीजी म्हणजे नाही युजी झाली की पीजी, मग ते एमबीबीएस असो किंवा बीएमएस असो किंवा आणखी कोणतेही आयुषचं असू दे. पण मेन गोष्ट काय की आपली प्रॅक्टिस परफेक्ट पाहिजे. प्रॅक्टिस आणि बेसिक्स ज्या आपल्या जर परफेक्ट असतील ना तर पीजीची अशी गरज नाही लागणार तुम्हाला असे. आणि जरी करायची म्हटली तरी तुम्ही पुढे करू शकता, पण मेन गोष्ट काय की सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही सुरुवात करा तुम्हाला सेटअप पासून. आणि इव्हन मी स्वतः एक प्रॅक्टिकल सिलेबस तयार करत आहे आयुर्वेदाच्या रिलेटेड, की बाबा जेव्हा ज्यांना कुणाला प्युअर प्रॅक्टिस मध्ये उतरायचंय त्यांनी मला भेटून मी म्हणजे स्वतः मी गुरुकुल घेतणार म्हणजे घ्यायला आता सुरुवात करणारच आहे 1 महिन्यामध्ये. तेव्हा मग कसं आहे मी त्यानुसार त्यांना सांगेन की कसं सेटअप करायचा, कसं पेशंटची ट्रीटमेंट वगैरे कशी करायची. आणि जे म्हणतात की